काय चालू आहे? सिनेमा झाला आम्ही आत्ता आलो आणि हे बघा जवळलं ना अशी म्हणजे पूजा करत होते जवळून अशी लाल 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 लाल. ओम नमः शिवाय माझ्या युट्यूब फॅमिली. कसा आहात? ठीक असाल, मस्त असाल, मी पण मजेत आहे. काय चालू आहे? भजी ब्लॉग करतो का? भजी करते. दादा फक्त आमटे राहिले. कशाची आमटी? आपलं कटाची आमटी असतं ना, हां. पुरणपोळी. अच्छा. तेवढंच राहिलं. सगळं झालं दिसतंय. सगळं झालं. काही पापड्या आपल्याला हा एकच बनवली ना? हा एकच बनवलं. तुळशीला असतो ना आपल्याला, तेच असतं ते होळीला. म्हणजे ह्याला होळीला आपण हे करतो ना, ते मोठंच असतो. फक्त हे तुळशीला असतं. आपलं नेहमीच असतं नाही का तुळशीला. ग्रामदेवता. हां ग्रामदेवता ना. हां. हे बघा आत्ता झालं स्वयंपाक. म्हणजे किती उशीर होतोच किती नाही म्हटलं. आत्ता लावलं कुकर आणि चेहरा बघा कसं थकल्यावाने झालं. सर्व आवरलं, सगळं झालं आवरून. फक्त शेवटी कुकर लावलं. ओठा बिठा सगळं धुवून काढले. म्हटलं शेवटी हे बघा मी आता ड्रेस चेंज केले पूजाला जायचं म्हणून. म्हटलं आधी घरातला निवेद्य दाखवावा. हे बघा निवेद्य आता असं भरतं आमच्याकडे. निवेद्य दाखवते, बॅक साईडने दाखवते निवेद्य कसं असतं. म्हणजे कसं असतं सेमच असतं निवेद्य. आज सोमवार आहे ना, मग दहीभाताचा असतो तुळशीला. हे बघा मी आवरले आता. चाललो आहे आता पूजाला खाली. कारण की ना खाली अशी लावलेलं दिसतंय आमच्या इथनं. माझं कधीच आवरतं, पण माझ्या बहीण भावंडांचं कधीच आवरत नाही लवकर वेळेवर. आणि चंद्र बघा ना किती सुंदर दिसतात हे बघा. किती छान वाटतं ना बघायला पूर्ण चंद्र. चाललोय खाली आता पूजाला. अंधारात काही दिसत पण नाही. आमच्या इथं खाली अंधार आहे. आलं आमच्या इथं पण असतं. इथं छोटे छोटे ह्या वर्षी हा इथं एक असतो छोटासा आणि इथं एक असतं. आणि म्हणजे असतो आमच्या इथं गल्लीत पण 2 ठिकाणी छोटे छोटे असतात. म्हणजे त्यांच्यात घरगुती म्हणजे असं असतं. पण तिथं शेजारच्या सोसायटीत मोठा असतो म्हणजे होळी पेटवते. आम्ही दरवर्षी तिथंच जातो. म्हणजे आलो फायनल. आम्ही आत्ता आलो. जरा उशीर झाला यावर्षी, नाहीतर दरवर्षी लवकर असते. आता पूजा करून घेते मी. छान वाटतं ना होळी. म्हणजे निघाले आम्ही आता घरी. पूजा झाली आता आमची जस्ट आता. पण उशीर झाला यावर्षी आणि छान वाटतं असं होळीचं नाही का. पूजा निघालं 5 मिनटं पण नाही लागत पूजाला. पण यस्तवर पूजाचं हे होतं. दे बायकडं ते काही बहीण भाऊ आलतो पूजाला पाहिजे होते. पूजा केली. काय टाकतो? हां अरे ते पुढं होतं गोपी. मलाही होतं लक्षात, पण नाही मला जमलं. आहे ना तिथं बागेपाशी. बागेपाशी जवळ तर आत्ता आले पूजा करून जस्ट घरात. आणि म्हटलं तुम्हाला दाखवावा. आम्ही आता पूजा करत होतो ना, खूप मोठा अशी म्हणजे होळी असतं तिथं. आणि हे बघा जवळलं ना अशी म्हणजे पूजा करत होते जवळून अशी लाल 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 नाही का लगेचच असं. म्हणजे माझं स्किन खूप असं सेन्सिटिव्ह आहे बघा. सेन्सिटिव्ह स्किन आहे माझं. हे बघा अशी लाल लालच होऊन गेलं एकदमच. मी अशी घाबरली ना तिथं. अशी आगाव व्हायला लागले, लांबच सरकले एकदमच मी. हे बघा कसं वाटतं ना हे. असं वाटतं मेकअपच केली आहे मी. हे मेकअप नाही बरं का. हे काही हे पूर्ण असे गालावर वगैरे आलं नाही, पूर्ण लाल लाल तिथं आता हे. आणि मला उन्हातसुद्धा, आणि मी असंही नाही खूप गोरी असंही नाही आहे. म्हणजे मी सावळीच आहे, म्हणजे सावळा कलर आहे माझा. तरी मला म्हणजे ऊन वगैरे मला सहन होत नाही. लगेच उन्हात गेली की अशी लाल 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 होते मी. माहीत नाही असं काय माझं. मी आता बघितलं माझा चेहरा असा. माझी आई म्हटले आलेलं की म्हटली चेहरा काय एवढा लाल झाला आहे. म्हटलं बापरे. म्हणजे माझ्या बहिणीचं आणि माझं सेम असंच स्किन आहे. म्हणजे हे बघा ना कसं लाल लाल वाटतं. प्रत्येकाचं वेगवेगळं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.